नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण आज चिकन बनवणार आहोत, तेही संडे स्पेशल. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे. तेही चांगलं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले. त्यामध्ये मी 1 छोटा चम्मच हळद टाकली आणि 1 छोटा चम्मच मीठ टाकून त्याला थोडा वेळ 5 मिनटं बाजूला ठेवूया. तोपर्यंत 2 मोठे कांदे असे बारीक मस्त उभे चिरून घ्यायचे आणि गॅसवर पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे कांदे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले असा गुलाबी कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचे तेलामध्ये. कांदा पटकन भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे. थोडं मीठ टाकलं की कांदा पटकन भाजला जातो, वेळही वाचतो आणि चांगला लालसर पण होतो, छानही दिसतो आणि चवही छान लागते. आता हा कांदा चांगला परतून घेऊया तेलामध्ये. आपण आज हे चिकन पूर्ण गावरान पद्धतीने बनवणार आहोत. आता कांदा चांगला भाजलेला आहे, त्यामध्ये हे सगळं चिकन टाकून घ्यायचे. गावरान पद्धतीने केलेले कुठलीही भाजी किंवा कुठलंही चिकन मटण एकदम चविष्ट लागतं. त्याची चवच ही वेगळी लागते. या पद्धतीनेही तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे चिकन सगळं त्या कांद्यामध्ये छानसं परतून घ्यायचे. यामध्ये थोडा वेळ आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही, नंतर घालायचे पाणी, पण थोड्या वेळाने जरा वाफेतच त्याला शिजू द्यायचे. वरती मी या ताटामध्ये 1 मोठा ग्लास पाणी ठेवलेलं. आता 5 ते 10 मिनटं झालेली, वाफेतच शिजवले थोडा वेळ. असं जर मटण शिजवलं थोडा वेळ तर ते चव खूप भन्नाट लागते, खायलाही अप्रतिम लागतं. आता यामध्ये ते गरम पाणी आपण टाकून घेऊया आणि झाकण ठेवूया. मग आता हे चिकन चांगलं शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता त्याच पातेल्यामध्ये आपल्याला त्या चिकनला फोडणी देऊन घ्यायची आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेले आहे आणि 2 ते 3 तमालपत्र टाकून घेतली, चांगली तेलामध्ये परतवली. मसाला हा मी दाखवला नाही, कारण मसाला कसा भाजायचा हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे मी नाही तो दाखवला. कारण मसाला मी फक्त 1 मोठी वाटी खोबरं घेतलेलं आणि 2 मोठे कांदे घेतलेले, ते चांगले बारीक कापून चिरून ते तेलामध्ये परतून घेतलेले आणि मिक्सरमधून वाटून घेतले. बाकी काही नाही टाकले त्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आता जे ते पावडर मसाले आहेत ते आपल्याला वरून टाकायचे आहेत. आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले. जे वाटण वाटलेले ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे. तेलामध्ये चांगलं परतलं की मग त्याची चव ही खूपच छान वाढते. आता यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे आपला घरगुती घाटी मसाला टाकलेला आहे. त्यामध्ये एक छोटा चम्मच मी धने पावडर टाकली, 1 छोटा चम्मच लाल मिरची टाकली आहे आणि 1 छोटा चम्मच चिकन मसाला टाकलेला आहे आणि 1 छोटा चम्मच हळदही टाकलेली आहे. आता हे सगळे पावडर मसाले आपल्याला चांगले या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, हलवून घ्यायचे. थोडंसं किंचित पाणी टाकून हे चांगलं परतून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत याला परतवायचे. थोडंसं झाकण ठेवायचे, 2 ते 3 सेकंद. थोडीशी परत हळद टाकली, कमी पडलेली मगाशी, म्हणून थोडीशी परत वरून टाकली. बघू शकता तुम्ही, चांगलं असा कलर आलेला आहे मसाल्याला. थोडा वेळ 5 ते 10 मिनटं हे असंच झाकण ठेवून परतवायचा आहे मसाला. तर परतून झाला आहे, चांगला कलरही आलेला आहे. आता त्यामध्ये हे शिजलेलं चिकन टाकायचे आणि सगळं त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे.
आणि तुम्हाला त्याची रस्सा हा कितपत पातळ किंवा कितपत तुम्हाला घट्ट करायचा आहे ते तुम्ही तुमच्या अनुसार ते करू शकता। इथे मी एक मोठा ग्लास भरून पाणी अगोदरच गरम केलेला, आता तो यामध्ये गरम केलेलं पाणी मी हे टाकणार आहे। थंड पाणी टाकायचं नाही आहे, कारण थंड पाणी जर टाकलं तर जे चिकन बनवणार आहोत तर त्याची पूर्ण चव निघून जाते, त्यामुळे गरम पाणीच हे आपल्याला वरून टाकायचं आहे। आता थोडा वेळ झाकण ठेवायचे आणि एक मोठी उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे, आलेली उकळी चिकनला, आणि वरून मुठभर कोथिंबीर, चांगली हिरवीगार कोथिंबीर चिरून टाकायची आहे। आहाहा, बघू शकता तुम्ही किती मस्त भाजीचा कलर आलेला आहे। एकदम गावरान पद्धतीने आपण ही चिकन बनवलेलं आहे। तुम्हाला आजची ही चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आता ताट करायला घेऊया। भात ठेवलेला आहे, कांदा लिंबू चिरून ठेवला आहे बाजूला। आता हे चिकन मस्त असं गावरान पद्धतीचं जेवायला घेऊया। तुम्ही पण जेवायला या आणि सबस्क्राईब करून जा आपल्या चॅनलला। तुम्ही चिकन भाकरीसोबत खाता का चपातीसोबत, रोटीसोबत, तेही कमेंट करून सांगा। पण चिकन मटन हे भाकरीसोबतच खायला अप्रतिम लागतं। आजची रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलला क्लिक करा। पुन्हा भेटूया।